प्रेक्षकांनो नमस्कार. खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. खास मुलाखत या कार्यक्रमाकरता म्हणून AHN न्यूजच्या स्टुडिओमध्ये एक असे व्यक्तिमत्वाचे धनी आलेले आहेत की ज्यांनी तलवारबाजी या खेळामध्ये खूप विविध अंगाने आज त्यांनी आपलं नाव कमविलेलं आहे आणि देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ ज्यांच्यामध्ये असे पाहुणे आज आपल्यासोबत आहे. तलवारबाजीची उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांची गणना होते आणि संपूर्ण भारत त्यांना ओळखतो अशा शर्वरी विश्वास गोसेवाडे आज या ठिकाणी आलेले आहेत. शर्वरी मॅम, मी सर्वप्रथम तुझं खूप खूप स्वागत करतो आहे. थँक्यू. प्रेक्षकबंधू, खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आजच्या आपल्या पाहुण्या शर्वरी गोसेवाडे यांच्या संदर्भात मी एवढंच सांगेल आहे की शर्वरी मॅडम, आपला जो जन्म आहे हा नागपूरचा आहे आणि त्यानंतर शर्वरीजी आपले जे शिक्षण आहे बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन इन स्पोर्ट्समध्ये प्रथम वर्ष आपण करीत आहात. शर्वरी, आपण मागील गेल्या 8 वर्षांपासून तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतलेले असून आतापर्यंत आपण मग ते राष्ट्रीय असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर तलवारबाजी स्पर्धेत आपण हिरिरीने भाग घेतलेला आहे. तसेच प्रेक्षक बंधूंनो, मला एक अजून सांगावं असं वाटतं शर्वरींच्या संदर्भामध्ये की शर्वरी, आतापर्यंत आपल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातर्फे चमकदार व उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदक आपण मिळविलेले आहात. आपण तलवारबाजीचे प्रशिक्षण नागपुरातील जे प्रशिक्षक आहे दीपक आयलवार सर यांच्याकडून आपण घेतलेले आहात. स्वाईन फ्लू त्या मैदानी खेळ असा आपला एक संघर्षमय प्रवास राहिलेला आहे. भारताची प्रथम ऑलिम्पिक क्वालिफाय करणारी CA भवानी देवी व युक्रेनमध्ये तलवारबाजीची सुप्रसिद्ध असलेल्या ज्या खेळाडू आहेत ओल्गा कर्नेल या आपल्या आवडत्या आदर्श व प्रेरणास्रोत आहे. या दोन्ही पण आपल्याकरता रोल मॉडेल आहेत. तर प्रेक्षक बंधूंनो, हा होता यांचा परिचय. आणि तलवारबाजी खेळणं हे इतकं सहजतेचं काम नाही आहे. म्हणायला जरी सोपं असलं मात्र त्यातले जे डावपेच असतात, जे पैरपैत्रे असतात, डिफेन्स कसा करायचा, अटॅक कसा करायचा, स्वतःला कसं सांभाळायचं, एका वेळेला 4 जर कोणी घेरलं किंवा 4 लोक जर आले तर त्यांचा प्रतिकार, त्यांचा बिमोड हा कशा पद्धतीने करू शकतो याचं छान प्रशिक्षण तलवारबाजीमध्ये आहे. आणि ती तलवारबाजीची चमक, तो खेळ आज भारताच्या पटलावर आलेला आहे आणि भारताचं नाव रोशन करण्यामध्ये अनेक खेळ आहेत, अनेक खेळाडू आहेत ज्यांनी भारताचं नाव कमविलेलं आहे. 7 समुद्रापलीकडे पार भारताचा झेंडा त्यांनी गाडलेला आहे, विजयश्री त्यांनी आणलेला आहे. आणि त्यातीलच एक म्हणजे आजच्या आपल्या पाहुण्या शर्वरी गोसेवाडे. होय शर्वरीजी, मी पुनश्च एकदा आपलं खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि शर्वरीजी, आपण येणार ही माहिती जेव्हा आमच्या प्रेक्षकांना आणि विशेषतः खेळाडू मित्रांना जेव्हा कळली तेव्हा त्यांनी काही प्रश्न दिलेले होते. मी माझ्या प्रत्येक त्या प्रेक्षकांचा एक एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. पुनश्च एकदा स्वागत करतो आणि लेट्स प्ले खास मुलाखत. शर्वरी, आपण इतर मैदानी खेळ पण खेळू शकला असता, मात्र आपण तलवारबाजीचीच निवड का केली? पहिली गोष्ट, मी तर निवड नव्हती केलेली. ॲक्च्युली मला स्वाईन फ्लू झालेला होता तर डॉक्टरनी मला सजेस्ट केलं की एक मैदानी गेम जॉईन करायचा आहे बाबा म्हणून. तर माझ्या पप्पांचे मित्र होते दीपक आयलवार सर, त्यांची मुलगी इंटरनॅशनल प्लेयर होती. तर मी डायरेक्ट तिथे ॲडमिशन घेतली, फेन्सिंग तिथे कंटिन्यू केलं. अच्छा, म्हणजे तुम्हाला स्वाईन फ्लू पण झाला होता? हो. स्वाईन फ्लू झाल्यानंतर माणूस अशक्त बनतो, त्याला एक ग्लास पाणीसुद्धा उचलता येत नाही. आणि जेव्हा स्वाईन फ्लू होतो तर तो जो पेशंट असतो किंवा ती जी व्यक्ती असते जी या संघर्षातून प्रवास करणारी जी असते स्वाईन फ्लूमधून, तर त्यावेळेला तिची आशा आकांक्षा ही पूर्णपणे रसातळाला जात असते, काही करण्याची उमेद नसते. मात्र असे काही खेळाडू आहेत की ज्यांनी अपयशावर बाजी केलेली आहे, मारलेली आहे आणि काहीतरी कर्तृत्व, दातृत्व, मातृत्व आणि काहीतरी या देशासाठी मी काही करावं ह्या विचाराने प्रेरित होऊन स्वाईन फ्लूसारख्या आजाराला 2 हात करत स्वाईन फ्लू पळवून टाकला आणि पुन्हा एका नव्या उमेदीनं या देशाचं नेतृत्व करण्यासाठी शर्वरी गोसेवाडे ह्या तयार झाल्यात. मी सर्वप्रथम तुमची जी मानसिकता आहे मी त्याला पहिले सलाम करतो की प्रत्येकाची ही मानसिकता अशा प्रकारची सकारात्मक
हे असायला पाहिजे. जोपर्यंत आपण पॉझिटिव्हली राहणार नाही तोपर्यंत ते गुण अंगीकारल्या जाणार नाही. शर्वरी तलवारबाजीमध्ये आपण उत्तुंग कामगिरी करत आहात. या मैदानी खेळाकडे वळण्याचा कुठला तो प्रसंग होता की आपण तलवारबाजी खेळण्याचे ठरविले? पहिली गोष्ट स्वाईन फ्लू झाला होता, एक तो रिझन होता. नंतर माझा जो टर्निंग पॉईंट होता तिथे खेलो इंडियाचे ट्रायल्स होते माझ्या. तर माझ्या बाबांनी औरंगाबादला पूर्ण रात्र ड्राईव्ह करून आम्ही तिथे गेलो होतो आणि मॉर्निंग 5:30ला आम्ही तिथे पोचलो मॉर्निंग. तिथे मग आमचे ट्रायल्स झाल्या, फिटनेस टेस्ट झाली. तिथे मग पूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवापासनं 5 जण सिलेक्ट झाला, 5 मुली 5 मुलं. हो. तिथून मग आमचं ऑल इंडिया ट्रायल्स झाल्या. तिथे मग इंडियातल्या सगळ्या मुली आल्या होत्या. तिथे परत आमची फिटनेस टेस्ट झाली, मेडिकल टेस्ट झाली. मग तिथनं 5 मुली आणि 5 मुलं सिलेक्ट झाल्यात. मग मी सिलेक्ट केलं गुजरातमध्ये. तिथे अकॅडमी आहे संस्कारधाम म्हणून, मी आता तिथे प्रॅक्टिस करतात. आणि आमचे खूप छान कोच थापा सर आणि शाशा कोच आहे जे रशियाचे आहे. मी त्यांच्यासोबत आता प्रॅक्टिस करतात. म्हणजे रशियाचे कोच सुद्धा. खूप छान प्रवास आहे. कारण असं म्हणतात की पहिले गुरु जे असतात तर ते आईवडील असतात, शिक्षक असतात आणि मग त्या क्षेत्रातील जी गुरुवर्य असतात त्यांच्याकडनं प्रशिक्षण फार गरजेचं असतं. गुरु अनेक असतात आणि प्रत्येक गुरूंकडनं काहीतरी शिकायचं असतं आणि शर्वरी यांनी हेच काम केलं. प्रत्येक गुरूंकडनं त्या शिकल्या. पण एक माझा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि हा प्रश्न मुंबईच्या दिनेश यांचा आहे. तर मी दिनेश यांचा प्रश्न घेतो आहे. फेन्सिंग या खेळाचा जीवनामध्ये तो कुठला टर्निंग पॉईंट होता किंवा कोणता होता की आतापर्यंत आपण तलवारबाजीच्या कोणकोणत्या स्पर्धा खेळलेल्या आहात? जर टर्निंग पॉईंट खेलो इंडियाचाच होता. माझे कोच दीपक आयलवार सर आणि त्यांची मुलगी श्रेया आयलवार आणि श्रवण आयलवार त्यांनी मला मार्गदर्शन केलं फेन्सिंग खेळण्यासाठी. मग मी त्यांच्या थ्रू खूप म्हणजे प्रॅक्टिस करून त्यांच्या थ्रू मी खूप सारे नॅशनल्स आणि इंटरनॅशनल इंडियाला रिप्रेझेंट केलं. अच्छा. आणि मला असं कळलं की तुमचे आजोबा जे होते शामरावजी गोसेवाडे साहेब ते सुद्धा तलवार फार छान चालवायचे. हो, ते माझ्या आजोबांना शिकारीचा तलवारबाजीचा खूप शौक होता. तर मे बी ते DNA मध्ये माझ्यात आलं असणार फेन्सिंगचं. तलवारबाजी ॲक्च्युली एक मॉडिफाईड फेन्सिंग म्हणतात त्याला. हां. आणि आमचे 3 जनरेशन पासून आमचे संबंध खूप छान आहे भोसल्यांसोबत. ओके. तर मे बी त्यांचे DNA माझ्यात आले असेल आणि मी ते कंटिन्यू करते. बिलकुल बिलकुल. शामरावजी गोसेवाडे एक जबरदस्त व्यक्तिमत्व होते. ते जरी आज आपल्यात हयात नसले. आणि शर्वरी तुम्ही आजोबाला बघितलं आहे तुमच्या? नाही, हे पण मी माझ्या आईबाबांकडून खूप चर्चा ऐकलेली आहे त्यांची. त्यांची पर्सनॅलिटी वेगळीच होती असं कळलं मला. कारण तुमच्या आजोबाला मी बघितलेलं आहे. अच्छा. आणि शामरावजी गोसेवाडे एक जबरदस्त असे व्यक्तिमत्व होते आणि खेळामध्ये ते पुष्कळ निपुण होते आणि त्यांचाच कुठेतरी वारसा एक DNA ज्याला म्हणतो की ते रक्तातच असायला पाहिजे. आणि बाळकडू आजोबा जरी नसले पण बाळकडू तलवारीचं या ऐकत होत्या आणि त्याच्यातूनच यांनी एक चांगला एक त्यामध्ये ते स्वतःला झोकून दिलं आणि आईवडिलांनी यांना खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. गुरुवर्यांचं यांना मार्गदर्शन खूप छान पद्धतीनं लागलेलं आहे. मला एक प्रश्न हा पण विचारायचा वाटतो की आपण एवढं अचिव्हमेंट केलेलं आहात, देशासाठी खेळलं, देशासाठी राष्ट्रीय पातळीवर असेल, इंटरनॅशनल लेवलवर असेल, अनेक तुम्हाला अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. कसं वाटतं त्यावेळेला? पहिले तर प्लेयर्स याच्यात संघर्ष खूप राहतं, मेहनत खूप राहतं. ही तर माझं फक्त एक पहिला पाऊल आहे. आणखी मला खूप अचीवमेंट करायचं आहे की आता मला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये माझा पहिला गोल्ड आहे की पहिले वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल आणायचं आहे. आणि दुसरा सगळ्यात मोठा सगळ्या प्लेयर्सचा एक गोल राहतं की ऑलिम्पिक देशासाठी मेडल आणायचं आहे. शाबाश. हो. काय आपला इथं उद्देश आहे? हो, माझा पण तोच उद्देश आहे. मला देशासाठी मेडल आणायचं आहे. मग देशासाठी जर मेडल आणायचं असेल तर इतक्या सहजतेने येणार नाही. त्याकरता म्हणून काय कस लागतो? कुठलं कसल्या प्रकारचा सराव मग आपण करता? की दिनचर्या काय असते आपली? की माइंडसेट खूप स्ट्रॉंग पाहिजे. की माझे रोल मॉडेल्स आहे भवानी देवी आणि युक्रेनची जी ओल्गा कर्लिन आहे. मी त्यांना पाहून थोडं मोटिवेशन, ते कसे हार्डवर्क करतात त्यांना बघून मी खूप प्रोत्साहित होते. बिल्कुल बिल्कुल. हिंदी में मन है प्रेक्षकों कि कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता. खोना यानी क्या पड़ता? हमारे में जो निगेटिविटी है, जी आपल्यामध्ये नकारात्मक जी
एक जी असते तिला आपल्याला दूर सारायचं असतं आणि सकारात्मक एक पॉझिटिव्हलीच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं असतं, तेव्हा कुठे आपण आपल्या महत्त्वाकांक्षा या पूर्ण करू शकतो. शर्वरी, आपण एक पत्र मला दाखवलेलं होतं ज्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे येत्या 1 मेला नागपुरात 1 मेला आपल्याला गुणवंत खेळाडू म्हणून महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात येणार आहे. कसं वाटतं, काय सांगाल याबद्दल? पहिली गोष्ट, मला याची काही माहितीच नव्हती की मला असं काही पुरस्कार भेटणार आहे बा. माझ्या घरी पत्र आला, मी तो वाचला, मग मी शॉक होती की मला माहितीच नव्हतं पहिली गोष्ट. तर मला खूप घाईवरून आलं, खूप छान वाटलं आणि माझ्या आईबाबांना पण खूप छान वाटलं. बिलकुल, हे मी अपेक्षित नव्हतं केलं की मला भेटणार बा म्हणून. बिलकुल, मी याच्यासाठी तर नाही, माझे गोल्स खूप मोठे आहे, हे तर येत राहणार आहे. क्या बात आहे. तर ठीक आहे. बिलकुल बिलकुल, तुझ्या संपूर्ण आपल्या संपूर्ण महत्त्वाकांक्षा या पूर्णत्वास जावं, आपण कठोर मेहनत घेत राहा, अथक परिश्रम घ्या आणि या शहराचं, या राज्याचं, या विदर्भाचं, या देशाचं नाव 7 समुद्रापलीकडे पार म्हणजे देश विदेशातही आपल्या भारताचा झेंडा कायम असो, एवढीच काय आम्हा सर्वांची ती इच्छा आहे. मला पुन्हा एक प्रश्न विचारायचा वाटतो की खेळाची जेव्हा हा खेळ आपल्याला आवडला किंवा या खेळाबद्दल आपण जी माहिती कलेक्ट केली, एकत्रित गोळा केली, त्यानंतर आपलं वर्कआउट सुरू झालं, पण हे सर्व करीत असताना आपल्याला आपल्या ज्या घरची जी मंडळी आहे, आई असेल, बाबा असेल, भाऊ असेल, बहीण असेल किंवा तत्सम बाकीचे जे काही घरचे जे पारिवारिक जे सदस्य आहे त्यांची मुलाची किती साथ मिळाली? खूप. जसं की पहिले पप्पा दादा मला सोडणं म्हणजे प्रॅक्टिस करायला जिथे जायचं आहे तिथे सोडून द्यायचे आणि मम्मी हरवेळेस माझ्या पाठीशी राहायची. त्यांचं एक इंग्लिशमध्ये वर्ड म्हणतो बॅकबोन. तर ॲज अ बॅकबोन ते माझ्यासोबत आहे. आणि आमचे कोचेस पण आहे, दीपक सर झाले जसे की, आणि मेन कोच अंकित सर गजबिये म्हणून आहे, आणि आमचे नागपूर सेक्रेटरी सोहेब सर आहे. त्यांचं पण खूप मार्गदर्शन झालेलं आहे माझ्या पाठीशी. आणि घरचे जिथपर्यंत बॅकबोन सोबत नाही राहणार तिथपर्यंत मी कुठेच नाही आहे. त्यांचा सपोर्ट तर लागतच. नक्की नक्की नक्की. म्हणजे तुला म्हणायचं की तू फार विदाउट देम आय नथिंग. ग्रेटफुल आहे तू त्यांच्याबद्दल. कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आणि प्रेक्षक बंधूंनी खरी गोष्ट आहे की जोपर्यंत घरच्या परिवाराचं त्या खेळाडूला असेल किंवा मग तो कुठल्याही क्षेत्रातला कोणी का असेना, जोपर्यंत बॅकबोन, जसं आता शर्वरी यांनी सांगितलेलं की आपल्या घरच्यांची जोपर्यंत आपल्याला मदत मिळत नाही आणि ते आपल्या सावलीसारखे आपल्यासोबत उभे राहत नाही, तोपर्यंत आपण किती जरी काही जरी केलं तरी ते शून्यामध्ये मोडलं जातं. करण्याची काहीतरी वृत्ती असायला हवी असते आणि घरच्यांचं मार्गदर्शन आणि घरच्यांचं सहकार्य हे च्यवनप्राशसारखं असतं. आणि आज आपण खूप भाग्यवान आहात की आज आपल्याला आपले बाबा विश्वास गोसेवाडे असतील आहे, आपल्या आईसाहेब असतील आहे आणि दादा असतील आहे, या सर्वांचं पाठबळ तुम्हाला मिळालं आणि पदोपदी ते तुमच्या सोबत सावलीसारखे असतात. त्यामुळे तुम्ही हे सर्व अचीव करू शकला असं तुम्हाला म्हणायचं आहे? बिलकुल, ही खरी गोष्ट आहे. आणि फॅन्सिंग खेळाबद्दल आपली पुढील आता वाटचाल कशी राहणार आहे किंवा काय आपली महत्त्वाकांक्षा, काय वाटतं तुम्हाला की मी नुसतं तलवारबाजी करते आहे इतक्यावर समाधानात की हा तलवारबाजीचा खेळ आपल्याला भारताचं नेतृत्व करीत ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुद्धा काय भरीव प्रगती किंवा भरारी घ्यायची आपल्याला? हो, नक्कीच घ्यायची आहे. वर्ल्डमध्ये पण रिप्रेझेंट करायचं, एशियनमध्ये पण, आणि नक्कीच भारतासाठी मेडल आणायचं आणि मी ते नक्कीच आणणार, हे मला खात्री आहे. बिलकुल बिलकुल. आत्मविश्वास आणि शर्वरी खूप जबरदस्त दिसते आहे. असा प्रचंड आत्मविश्वास ज्यांच्यामध्ये असतो तेच काहीतरी आकाशाला गवसणी घालू शकतात. उगाच आत्मविश्वास असणे हा भाग वेगळा, मात्र आत्मविश्वास असून त्यावर अंमलबजावणी करणे हे फार गरजेचं असतं आणि हे प्रत्येक खेळाडूंमध्ये असायला हवं. आणि आज शर्वरी गोसेवाडे जे आजच्या आपल्या AHN न्यूज स्टुडिओला आलेले आहेत त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल खूप जबरदस्त आहे, खेळण्याची उमेद खूप जबरदस्त आहे. पण मला सांगा, जर तुमच्या हातापायाला काही इजा झाली, दुखापत झाली समजा, हो नाही पण झाली, खेळ आहे शेवटी, तर अशा वेळेला आपण डगमगून जाल की पूर्ण रिकव्हरी कमबॅक करू शकतो? असं काहीच नाही. कोणतंही वय राव,
कोणी पण राहो, कोणी पण काही वेळात काही शिकू शकतात आणि असं काहीच नाही आहे जिथे कोणी काही नाही करू शकत. शाबास. याला म्हणतात आत्मविश्वास. असाच आत्मविश्वास यांच्यामध्ये आहे आणि हा वृद्धिंगत हो, दिवसेंदिवस हा वाढत जाव आणि आपण नक्कीच ज्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होणार आहे वैश्विक विश्व पातळीवर, त्यामध्ये आपण आपल्या भारताचं नेतृत्व करावं. 140 करोड जनता आपल्यासोबत आहेत. कारण ज्या ज्या वेळेला भारतातर्फे कोणी खेळतं आणि आपल्या विदेशात नाव मोठं करून जेव्हा भारतासाठी ते जे मेडल आणतं तेव्हा ते एका व्यक्तीचं नसते, ते संबंध या देशाच्या 140 करोड जनतेचं असतं. त्यांचे आशीर्वाद, त्यांचे प्रेम हे सदैव आपल्या पाठीशी नसतात, हे सुद्धा विसरता कामा नये. यावेळेला शर्वरी आपण आलात, खूप छान छान माहिती आपण दिली आहे. मला बरेच प्रश्न आपल्याला विचारायचे वाटतात, मात्र वेळेअभावी आम्ही तुम्हाला आज एवढेच प्रश्न विचारलेले आहे. तरी पण जाता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की यावेळेला शर्वरीज AHN न्यूजचे लाखो प्रेक्षक वर्ग खास मुलाखत हा कार्यक्रम आवर्जून बघतात. यावेळेलासुद्धा ते बघत आहेत. तर अशा वेळेला जे विद्यार्थी मित्र आहेत, जो आमचा प्रेक्षक वर्ग आहे, त्यांना काय माहिती द्याल? हीच माहिती देऊ शकते की हरवेळेस पॉझिटिव्ह राहावं. कधी नेगेटिव्ह थॉट्स येतात पण पॉझिटिव्ह राहावं आणि अप्स अँड डाऊन्स चालत राहतात, पण कधी हार नाही मानायची. हरवेळेस गोल्सला आणि सिच्युएशनला सामोरं जायचं. ओके, खूप अग्रेसर राहायचं नेहमी. कॉन्फिडन्स राहायचं आणि त्याला फेस करायचं. वा. कधी कधी वय हे काम करून जाते. वयाने जरी आज शर्वरी या खूप लहान असल्या, वयाने लहान म्हणतो आहे, पण कर्तृत्वानी आणि कर्मानी ह्या फार मोठ्या आहेत. येणारा काही वर्षानंतर शर्वरी ह्यासुद्धा अनेक फेन्सिंग खेळाचे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आपण सुद्धा रोल मॉडेल म्हणून राहणार आहात, यात मला तरी तीळ मात्र शंका नाही आहे. आपण छान माझ्या प्रेक्षक वर्गाला छान मार्गदर्शन केलेलं आहे, माहिती दिली आहे. प्रेक्षकांनो, मला शर्वरींची एक गोष्ट फार छान आवडली आहे की अप्स अँड डाऊन हे राहतात. जीवन म्हटलं की चढाव आणि उतार राहतात, मात्र आपण खचून जाऊ नये. आपलं जे उद्दिष्ट आहे, जी आपली महत्त्वाकांक्षा आहे, जे आपले गोल्स आहे, त्याला कसं आपल्याला कंप्लीट करता येईल, त्याच्यामध्ये कसं पोचता येईल, तो जो एक कालावधी असतो, ते जे अंतर असतं ते फार कठीण आणि संघर्षाचं असतं. त्यावेळेला कुठे डगमगून जाता कामा नये. नव्या उमेदीनं पुन्हा उभं राहायचं आणि आपलं जे उद्देश आहे, जो इंटेन्शन आहे, जी महत्त्वाकांक्षा आहे, ती पूर्णत्वास न्यायची. हीच काय एका खेळाडूची खरी ओळख आहे. आणि आज या ठिकाणी शर्वरी गोसेवाडे इथे आलात आणि खूप छान छान आपण माहिती दिली. एक नवीन कॉन्फिडन्स आपण भरला. हां, तलवारबाजीमध्ये मला एकसुद्धा हे विचारायचं होतं की अलीकडे लोक तलवारबाजी खेळतात, पण आज त्या तलवारबाजीचं थोडंसं जे रूप आहे हे थोडंसं क्राईमकडे वळलेलं आहे. कारण रोज हाणामाऱ्या, खून खराबा, तलवारबाजी हे चालतं. त्या खेळाकडे वळण्यापेक्षा जर ह्या खेळाकडे वळलं तर किती जीवन महत्त्वाचं राहणार आहे. पहिली गोष्ट जशी एशियन टाईममध्ये जसे शिवाजी महाराज म्हणायचं, त्यांची तलवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज. हां, तर त्याचंच व्हर्जन थोडं मॉडिफाय करून केलेलं आहे. क्राईम वगैरे नाही करून या गेममध्ये येऊन भारताचं नाव वरती करून हा एक पॉझिटिव्ह वे मानलेला जाईल. हो, बिलकुल. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं जेव्हा शर्वरी यांनी नाव घेतलं तेव्हा अंगावर काटा आला. छत्रपती शिवरायांचं ते कार्य आपण इतिहासातून वाचलेल्यात आहेत आणि भरदार शरीरयष्टी आणि सर्व गुणसंपन्न असे आपले ते महाराज होते, म्हणजे आहेत. शरीराने जरी नसले पण मनाने, त्यांच्या कार्याने आजही आहेत. आणि तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समोर जातात, हे सर्वात अत्यंत चांगली अशी माहिती आहे. आणि तुम्ही नक्कीच देशाचं येणाऱ्या काळामध्ये नेतृत्व कराल आणि देशाला अजून प्रगती पथावर न्याल आणि पूर्ण विश्वामध्ये भारताचं नाव उज्ज्वल करण्यात आपलासुद्धा सिंहाचा वाटा असेल, या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतात आहे. आम्हा AHN न्यूजच्या लाखो प्रेक्षकांतर्फे आणि AHN न्यूजच्या तमाम एंटायर टीमतर्फे
शर्वरीजी, मी आपलं खूप खूप स्वागत करतो, खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा देतो. आपण खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा. मात्र मोठे होताना खाली जे लोक राहतील त्यांना विसरू नका, ज्यांच्याकडे पैसे नसतील आहे. आपण जर उद्या काही मोठे झाला तर आपण जर उद्या काही अकॅडमी टाकण्याचा काही विचार आहे का आपला? सध्या तर नाही आहे. आता तो गोल आहे ऑलिम्पिक मेडल, देशासाठी मेडल आणण्याचा. बरं, तुम्ही जर एक अकॅडमी 2, 4, 5, 10 वर्षांतर टाकली, खेळाडू येतात शिकायला, विद्यार्थी मित्र येतात, ज्यांच्याकडे पैसे असतील ते शिकतील, पण ज्यांच्याकडे पैसे नसेल पण कर्तृत्व असेल त्यांच्यासाठी काय कराल? त्यांच्यासाठी काय नाही, मी जे शिकलेली आहे मी ते नक्कीच त्यांना शिकवू शकते. त्याच्यात काहीच नाही, फ्रीमध्ये पैसे नाही घेणार. खूप छान माहिती दिली. आणि यांचं एक जो विचार आहे हा खूप पोषक आहे. तळागाळातील अशी माझे काही विद्यार्थी मित्र आहेत की जे खूप छान छान खेळ खेळू शकतात, मात्र योग्य मार्गदर्शन अभावी, पैसा नसल्याकारणानं आणि त्या विषयाची संबंधित माहिती नसल्याकारणानं ते लोक आजही मागे राहतात. अशा लोकांना आता एक सुवर्ण संधी आलेली आहे. आपणसुद्धा शर्वरी गोसेवाडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुरुवात आज करा. येणारा काळ हा तुमचा राहिला आहे, येणारा काळ शर्वरी हा आपला राहिला आहे. मी पुन्हा एकदा याच्या न्यूजतर्फे आपले खूप खूप स्वागत करतो. थँक्यू. तर प्रेक्षक बंधूंनो, खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आजच्या आपल्या पाहुण्या होत्या शर्वरी विश्वास गोसेवाडे, ज्या इथे आलात आणि तलवारबाजी काय असते, तलवारबाजीची प्रेरणा कशी मिळाली, किती संघर्ष त्यांचा राहिलेला आहे, या तमाम त्यांनी या विषयावर छान छान माहिती दिलेली आहे. आणि तलवारबाजी ही काळाची, शिकणं ही काळाची गरज आहे. आज काळ आहे, वेळ पण आहे, त्याचा निश्चित फायदा करून घ्यायला पाहिजे. कुणाकरता नव्हे, मात्र सेल्फ डिफेन्स करता, स्वरक्षणाकरता, या समाजाच्या स्वरक्षणाकरता, या देशाच्या स्वरक्षणाकरता. म्हणून असे उमेदीने उभे राहणारे अनेक तरुणी आहेत आणि त्यातीलच एक म्हणजे शर्वरी विश्वास गोसेवाडे होय. तर प्रेक्षक बंधू, पुढच्या वेळेला आपण खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये पुन्हा एका खेळाडूशी, एका नवीन टॉपिकला घेऊन त्यांच्याशी निश्चितच बातचीत करूया. तुर्तास मला द्या रजा. आपण बघत राहा आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम खास मुलाकात नागपूर. नमस्कार मॅम. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।